आता चालू महिना आहे कुठला? मार्च महिना. मराठीतला सांगा. तुम्ही ब्रिटिश आहे का? ते ब्रिटिशांचं महिना, आमचं अलगून फाल्गुन असंच. कसं चैत्र वैशाखापासून फाल्गुन. मग 31 डिसेंबर वर्षाचा शेवट का ही अमावस्या येतेली. पाडव्याची आदली अमावास्या आमचं वर्ष सप्ताह आहे. ही 31 डिसेंबरला वर्ष सप्ताह आहे कोणाचं? ब्रिटिशांचं. तुम्ही 31 डिसेंबर साजरा केला तर मी तुम्हाला ब्रिटिश आहेत म्हणणार, त्यांचे वारस तुम्ही आहेत म्हणणार. काय करणार? आपण त्या भानगडीत पडू नये. आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ असेच महिने मापावत, ऋतुमा मापावत. लक्षात आलं का बघा? ते तिने आपलं हवावं इथे काही ते करून गेले. इंग्रज गेले तर सगळे गेल्यात का अर्ध ठेवूनच गेल्यात? आमचा देश सोडून गेल्या म्हणता. खरं गाठी आता फुलाला आल्या तशी राहिलेल्या, लवाळाच्या गाठी राहत्या झाल्या फुलत आहे. ब्रिटिश सोडून गेले नाहीत. आपली काही ती संस्कृती ठेवायचा प्रयत्न केलेला आहे त्याने, एक लक्षात ठेवायचं. आपण त्या संस्कृतीप्रमाणे वागायचं नाही. त्यांचा द्वेष करा असं म्हणत नाही मी तुम्हाला, पण आम्ही आमची संस्कृती माहिती करून घ्यायची. आमचं वर्ष केव्हा सप्ताह? याला मग आता ग्रामीण भाषेत कसला महिना म्हणतात? कसला? शिमगा असं म्हणतात ना. शिमगा गड्यांच्या वाटणीचा सण एवढा एकच. 11 सण बायांचा, 12वा सण आमचा. कुठला? पोळ्या खा घरात, खुबारा दारात. नाही, बोंबलणं ही सुद्धा काय संस्कृती वाईट नव्हे. त्या दिवशी बोंबलायचं असतंही तुम्हाला वरी चांगलं द्यायचं असलं तर. जागोजागी थांबा, अवघ्या मिळून मारा बोंबा.